नमस्कार. सानी कलारंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. कालच्या माझ्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला आणि बऱ्याच जणांनी पर्सनल कॉमेंट्समध्ये मला टाकलं की मॅडम नात्यांबद्दल बोला. आता खरंच नात्यांवर बोलायची वेळ आलेली आहे. आयुष्यावर आपण बोललो, पण आता नात्यांसंबंधी दिवसेंदिवस नातं हे पुण्यामधलं नातं हे जरा नाजूक वळणावर आलेलं आहे. आमच्या आधीच्या पिढीमध्ये नातेसंबंध दृढ होते, व्यक्त करण्याची पद्धत वेगळी होती, त्यामुळे अधिक सगळ्यांचे एक म्हणतात ना, एक वेगळ्या प्रकारचं बॉन्डिंग होतं. पण आता मात्र दिवसेंदिवस या प्रॅक्टिकल जगामध्ये नात्यासंबंधांमध्ये जरा भिंत पडल्यासारखी झालेली आहे. त्यामुळे बऱ्याच जणांनी सांगितले की मॅडम नात्यांवर बोला. नात्यांवर बोला म्हणताना एक तुम्ही लक्षात ठेवा की कोणी जर तुमचा पर्याय म्हणून म्हणजे स्टेपनी म्हणून जर वापर करत असेल ना, तेव्हा त्या नात्याला तिथेच पूर्णविराम द्यायचा. कोणी जर तुमच्या लक्षात येतं आपल्याला, आपण काही एवढेही मूर्ख नसतो, पण कोणी जर तुमचा स्टेपनी, माझा शब्द लक्षात घ्या की पर्याय म्हणून जर तुमचा वापर करत असेल तर तिथेच त्याला पूर्णविराम द्या. नात्यामध्ये संवाद साधा. ज्याला वाद घालायचा आहे ना, तर तो छोट्या छोट्या गोष्टीवर सुद्धा वाद घालायला तयार असतो. आणि ज्याला संवाद घडवायचा आहे, ज्याला आपलं नातं टिकून ठेवायचं आहे, ती व्यक्ती किंवा ते नातलं किंवा जे लोक असतील ते मोठा इश्यूसुद्धा संवादाने ती जो झालेला गैरसमज आहे हा दूर करू शकतात. कारण त्यांना नातं टिकवायचं आहे. ज्यांना जपतच नाही, हे पहा, नातेसंबंध असो किंवा पैसा असो, हे जपायला पाहिजे बरं का. ज्यांना जपायला जमत नाही त्यांना नात्यांचा अर्थ काय कळणार. अशा लोकांना ना, खरं सांगू, इग्नोर करायचं, दुर्लक्ष करायचं. सगळ्यात म्हणजे प्रभावी उपाय म्हणजे काय माहिती आहे का, अशा लोकांना तुम्ही दुर्लक्ष करा, नाही लक्ष द्यायचं. चार चौघांमध्ये शक्यतो जेवढं तुम्हाला त्यांना टाळता येईल. टाळू तर काही वेळेस आपण काही वेळेस शकत नाही की समोरासमोर येतात. अगदी काही जण आपले जवळचे नातेवाईक असतात किंवा जवळच्या आपल्या मित्रपरिवारातल्या ग्रुपमध्ये असतात, तर तेव्हा आपण त्यांच्याशी जेवढं लांब राहता येईल, त्यांना इग्नोर करता येईल तेवढं त्यांना करायचं. त्यांच्याशी कुठल्याच प्रकारचा काहीही भावनिक नातं ठेवायचं नाही किंवा कुठलं तरी गिफ्ट द्या, काहीतरी वेगळा छान पदार्थ त्यांना करून द्या, असं ठेवायचं नाहीच. कारण ही जी स्वार्थी लोक असतात ते फक्त मतलबापुरतं आपल्या जवळ आलेले असतात, हे लक्षात घ्यायचं. अशा लोकांना तुम्ही खरं सांगू का, नाही म्हणता आलं पाहिजे. आणि जर आपल्याला ते कठीण जातं की एखाद्याला कसं बरं नाही म्हणायचं, पण हे नाही म्हणता पण आलं पाहिजे. ठामपणे नाही म्हणायला शिका. आणि अशा लोकांच्यापासून तुम्ही 4 हात जेव्हा लांब राहता, पण हे पण एक लक्षात ठेवायचं बरं का की त्यांच्यासमोर कोणाचीही निंदा नालस्ती करायची नाही. हे जे स्वार्थी लोक असतात त्यांच्यासमोर कोणाचीही निंदा नालस्ती करायची नाही. कारण ही लोक धचा मा करतात, इकडचं इकडे करतात. चुगली म्हणतात ना, एक चुगली म्हणून एक शब्द आहे बघा, चुगल्या करणं हा त्यांचा एक स्थायी भाव असतो. कारण त्यांचा त्याच्यामध्ये अहम दडलेला असतो. तर अशा लोकांसमोर तुम्ही कुठलीच गोष्ट, निंदा, कोणाची नालस्तीवर आपलं एक स्वभावही नसतं, पण शक्यतो कोणाची निंदा अशा लोकांसमोर करायचं टाळा. आणि अजून एक प्रभावी सांगते की या लोकांच्या वागण्याची जी पद्धत आहे ती आपल्या घरातल्यांनासुद्धा विश्वासात घेऊन सांगा. हे फार महत्त्वाचं आहे. परत एक अंडरलाईन मी सांगते की अशी जी स्वार्थी लोक असतात तेव्हा त्यांच्या वागण्याचा आपल्या सगळ्या घरादाराला त्रास होतो. आपल्याच घरामध्ये भिंत तयार होऊ शकते बरं का. तेव्हा अशा जे लोक वागतात त्यांच्या वागण्याची कल्पना आपल्या मुलांना किंवा आपल्या मोठ्याही माणसांना किंवा आपल्यापेक्षा जे लहान आहे त्यांना सौम्य भाषेत अगदी स्पष्ट कल्पना देऊन ठेवा. कारण आपल्या घराला कधी आपल्याही लोक गिळंकृत करतील सांगता येत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या अशा लोकांना खरं सांगू का, सुधरायला वगैरे आपण जायचं नाही. कारण हा त्यांचा स्थायी भाव असतो.
अशा लोकांना सुधारणे म्हणजे आपण म्हणजे म्हणतात ना, दगडावर डोकं आपटणे असं होईल. तेव्हा त्यांच्याकडे शक्यतो दुर्लक्ष करणे, त्यांच्यासमोर कोणाची निंदा न करणे, त्यांना नाही म्हणायला हे करणे आणि आपल्या खिचगणतीतच नाही किंवा त्यांना असं दाखवायचं की तू माझ्या आयुष्यात नसला तरी मला काही फरक पडत नाही, सुधारायचं तर लांब लांबच. या लोकांना कुठलीच गोष्ट त्यांच्यासाठी भावनिकदृष्ट्या आणि आर्थिकपणा सांगते, भावनिकदृष्ट्या त्यांच्याशी गुंतायचं नाही आणि आर्थिकदृष्ट्या नाही, भावनिक आणि मानसिकदृष्ट्या अशा लोकांपासून दूर राहायचं, नाहीतर त्रास आपल्यालाच होतो. आज नातेसंबंध प्रत्येकाचेच नातं म्हणजे अगदी नवरा बायकोंमधलं नातं, आई मुलामधलं नातं, सासू सुनांमधलं नातं किंवा मुलगा आणि वडिलांमधलं नातंही नाजूक टप्प्यावर येऊन ठेवलेलं आहे. कलियुग म्हणायचं, कालाय तस्मै म्हणायचं का? नाही. आपण ज्यांना खरंच नातं टिकवायचं असतं की नाही, त्यांनी कितीही तुमचं व्यस्त जीवन असो, तुम्ही संवाद हा साधलाच पाहिजे. झालेला गैरसमज दूर करा आणि जे खरंच आपल्या मनापासून प्रेम करतात तेव्हा त्यांना खरं सांगू का, त्यांना स्पष्टीकरण द्यायची गरजच पडत नाही, आपलेच असतात. त्यामुळे दिवसेंदिवस नाती जपा. हा तुमचा मोठा बँक बॅलन्स आहे आणि जेवढी तुम्ही नाती जपाल तेवढं तुमच्या उत्तरार्ध, तुमचा जो आयुष्याचा उर्वरित काल आहे हा खूप छान जातो. बघा तुम्ही आपण एखाद्याला न दुखलं तरी तो दिवस आपलाही वाईट जातो. त्यामुळे शक्यतो अशा लोकांच्या सान्निध्यात द्यायचा नाही की त्यांचा संगतीचाही दोष आपल्याला लागू शकतो. त्यामुळे आपण जेवढं आपल्याला निर्लेप राहता येईल तेवढं राहायचं आणि नाते हे छान जपायची आणि नात्यांमध्ये गोडवा निर्माण करायचा, एवढंच मी सांगते. परत तुम्हाला एखादा विषय माझ्याकडनं ऐकायला आवडत असेल तर कॉमेंट्समध्ये लिहा, नक्की त्याच्यावर काहीतरी मी व्हिडिओ बनवीन. परत एकदा अगदी मनापासून धन्यवाद आणि असेच माझे सानी कलारंग या चॅनलवर व्हिडिओ बघत राहा. तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. अगदी मनापासून धन्यवाद.